गोपाळरावांच्या हातातून कागदांची फाईल खाली निसटली. समीरने ती उचलून शांतपणे टेबलावर ठेवली. विशाल कदम अजूनही तिथेच उभा होता. त्याच्या चेहऱ्यावरती उपहास दिसत होता. सर, तुम्ही कितीही मोठे असलात तरी व्यवहार पूर्ण झालाय. आता हा बंगला आमच्या कंपनीचा आहे. समीरने त्याच्याकडे शांत नजरेने पाहिलं. व्यवहार पूर्ण झाला असेल, पण माणुसकी अजून संपलेली नाही. त्यानं मोबाईल काढला आणि आपल्या कंपनीच्या कायदेशीर विभागाला फोन लावला. मी समीर जाधव बोलतोय. कोल्हापूरच्या राजारामपुरीतील आशीर्वाद बंगल्याचे सर्व कागद तातडीने तपासा. जर विक्रीचा व्यवहार पूर्ण असेल तर मूळ रकमेपेक्षा 10% जास्त रक्कम देऊन हा बंगला आपल्या कंपनीच्या नावावर घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं, नवीन कागदपत्रात गोपाळराव शिंदे यांना आयुष्यभराचा विनामूल्य राहण्याचा कायदेशीर हक्क नोंदवा. फोन ठेवताच विशाल मोठ्यानं हसला. हे काही इतकं सोपं नसतं. समीर त्याच्याकडे वळला. मी इथे वाद घालायला आलो नाही. मी माझ्या गुरूंचं घर वाचवायला आलो आहे. गोपाळराव काहीच बोलत नव्हते. त्यांच्या डोळ्यात प्रश्नच प्रश्न होते. त्यांनी हळूच विचारलं, समीर, एवढं का करतोयस बाळा? समीर काही क्षण शांत राहिला. त्यानं घराभोवती नजर फिरवली. प्रत्येक भिंतीकडे पाहताना त्याच्या चेहऱ्यावरती जुन्या आठवणी उमटत होत्या. गुरुजी, तुम्हाला कदाचित आठवत नसेल, पण माझं संपूर्ण आयुष्य या घराशी जोडलेलं आहे. गोपाळराव आश्चर्यानं त्याच्याकडे पाहू लागले. समीर पुढे म्हणाला, मी 9वीत होतो तेव्हा माझे बाबा अचानक गेले. आई लोकांच्या घरची भांडी घासायची. 2 वेळच्या जेवणाची सुद्धा भ्रांत होती. फी भरण्यासाठी पैसे नव्हते. शाळा सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्या दिवशी तुम्ही मला वर्गात दिसला नाही, म्हणून थेट आमच्या झोपडीत आलात. आई रडत होती. तुम्ही तिच्यासमोर बसलात आणि म्हणालात, ताई, मुलाचं शिक्षण कधी थांबवू नका. फीची चिंता करू नका, मी आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही माझी फी भरलीत. त्यानंतर दर रविवारी मला या बंगल्यात बोलावून शिकवलं. लता काकूंनी मला स्वतःच्या मुलासारखं जेवायला घातलं. दिवाळीत मला नवीन कपडे दिले. 10वीच्या निकालाच्या दिवशी मी जिल्ह्यात पहिला आलो तेव्हा माझ्यापेक्षा जास्त आनंद तुमच्या डोळ्यात होता. गोपाळरावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांना ते दिवस आठवू लागले. समीर पुढे बोलत राहिला. त्यानंतर इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला. फी नव्हती. पुन्हा तुम्ही मदत केलीत. कॉलेजच्या प्राचार्यांकडे जाऊन माझ्यासाठी शिष्यवृत्ती मिळवून दिलीत. पहिल्या नोकरीला लागलो तेव्हा तुम्हाला भेटायला आलो होतो, पण तुम्ही शैक्षणिक सहलीसाठी बाहेर गेला होतात. नंतर नोकरी, परदेश, कंपनी, आयुष्य इतक्या वेगाने धावत गेलं की तुम्हाला शोधण्याचं स्वप्न कायम मनात राहिलं. 3 महिन्यापूर्वी कळलं की तुम्ही घर विकलं आहे. मी शोध घेत होतो. आज समजलं की ताबा देण्याचा शेवटचा दिवस आहे. म्हणून सर्व कामं सोडून धावत आलो. गोपाळरावांनी थरथरत्या हातांनी समीरला हात धरला. बाळा, मी तर माझं कर्तव्य केलं होतं. समीरच्या डोळ्यात पाणी आलं. नाही गुरुजी, आजच्या जगात लोक स्वतःच्या मुलावर इतकं प्रेम करत नाहीत जितकं तुम्ही माझ्यावर केलं. मी तुमचा रक्ताचा मुलगा नव्हतो, पण तुम्ही कधी तसं जाणवू दिलं नाही. एवढ्यात समीरच्या मोबाईलवर फोन आला. त्यानं काही क्षण बोलून फोन ठेवला आणि हसला. गुरुजी, पहिली पायरी पूर्ण झाली आहे. कंपनीने व्यवहार मंजूर केला आहे. आता वकील कागदपत्र घेऊन इथे येतच आहे. विशाल कदमचा चेहरा उतरला. त्याला समजलं होतं की आता हा व्यवहार त्याच्या हातातून गेला आहे. तो काही न बोलता बाहेर निघून गेला. गोपाळराव अंगणात उभे राहिले. पावसाच्या हलक्या सरी पुन्हा सुरू झाल्या होत्या. त्यांनी आकाशाकडे पाहिलं आणि मनातच पुटपुटले, लता, बघ ना, देव अजून माणसाच्या रूपात भेटतो ग. समीरने गोपाळरावांना हळूच खुर्चीवर बसवलं. इतका वेळ स्वतःला सावरून ठेवणारे गोपाळराव आता पूर्णपणे भावूक झाले होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबण्याचं नाव घेत नव्हतं. समीरने स्वयंपाकघरात जाऊन स्टीलच्या जुन्या ग्लासात पाणी आणलं. गोपाळरावांनी पाण्याचा घोट घेतला आणि घरभर नजर फिरवली. हे बघ समीर, या भिंतींवर अजूनही स्नेहाच्या लहानपणीच्या चित्रांच्या खुणा आहेत. लता म्हणायची, भिंती खराब होतात म्हणून पुसून टाक, पण मला त्या खुणा कधी पुसवत नव्हत्या. वाटायचं मुलांचं बालपण भिंतीवरती जिवंत राहिलं पाहिजे. समीर काही बोलला नाही. तो फक्त त्या भिंतींकडे पाहत राहिला. त्याला आठवलं, एकदा गणित शिकताना त्यानंही याच भिंतीवरती पेन्सिलनं आकृती काढली होती. गोपाळरावांनी रागवण्याऐवजी हसत त्याला स्केल दिला होता आणि म्हणाले होते, चूक झाली तरी ती पुसून
पुन्हा बरोबर करता आली पाहिजे. आज आयुष्यानेच किती मोठी चूक त्यांच्या वाट्याला आणली होती याचा विचार करून समीरच्याही डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यात गेटबाहेर आणखी एक गाडी येऊन थांबली. काळ्या कोटात 2 वकील आणि कंपनीचा कायदेशीर अधिकारी आत आले. त्यांनी समीरला नमस्कार केला आणि फाईल पुढे केली. सर, सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बिल्डरच्या खात्यात संपूर्ण रक्कम जमा झाली आहे. हा बंगला आता आपल्या कंपनीच्या नावावर नोंद झाला आहे आणि तुमच्या सूचनेप्रमाणे स्वतंत्र नोंद करून गोपाळराव शिंदे यांना आजीवन विनामूल्य आणि कोणत्याही अटींशिवाय राहण्याचा कायदेशीर हक्क देण्यात आला आहे. त्यांच्या लेखी संमतीशिवाय भविष्यात कोणीही त्यांना या घरातून बाहेर काढू शकणार नाही. समीरने फाईल उघडली, प्रत्येक कागद काळजीपूर्वक पाहिला आणि ती गोपाळरावांच्या हातात दिली. गोपाळरावांच्या हातांचा थरकाप अजूनही थांबला नव्हता. त्यांनी चष्मा लावून कागद वाचायला सुरुवात केली. आजीवन निवास हक्क हे शब्द दिसताच त्यांचे डोळे धुसर झाले. अक्षरं दिसेनाशी झाली. त्यांनी फाईल छातीशी घट्ट धरली आणि रडू लागले. समीर, बाळा, आज माझी लता असती ना, तर तिने तुला स्वतःच्या मुलापेक्षा जास्त आशीर्वाद दिले असते. समीर त्यांच्या पायाशी बसला. गुरुजी, मला फक्त तुमचा आशीर्वाद हवा आहे. बाकी जगातलं सगळं मला मिळालं आहे. तेवढ्यात शेजारच्या घरातून जोशी काकू आणि इतर काही शेजारी आत आले. सकाळपासून घरासमोर सुरू असलेली धावपळ पाहून त्यांनाही काळजी वाटत होती. गोपाळराव अजूनही घरातच असल्याचं पाहून त्या आश्चर्यचकित झाल्या. समीरने संपूर्ण घडलेला प्रकार त्यांना सांगितला. काही क्षण घरात पूर्ण शांतता पसरली. जोशी काकूंनी पुढे येऊन गोपाळरावांच्या डोक्यावरती हात ठेवला. दादा, देव उशीर करतो, पण अन्याय कधीच होऊ देत नाही. तुमच्या चांगुलपणाचं फळ आज मिळालं. गोपाळरावांनी हलकसं हसू दिलं. अनेक दिवसांनी त्यांच्या चेहऱ्यावरती समाधान दिसत होतं. बाहेर पाऊस थांबला होता. ढगांमधून सूर्याची कोवळी किरणं अंगणात पडत होती. त्या प्रकाशात आशीर्वाद बंगल्याच्या नावाची पाटी पुन्हा एकदा चमकत होती. समीर अंगणात गेला. त्यानं वाकून त्या घराच्या उंबरठ्याला हात लावला आणि कपाळाशी गेला. गुरुजी, मी या घराचा विद्यार्थी म्हणून आलो होतो. आज मुलगा म्हणून आलो आहे. आजपासून तुम्ही एकटे नाही. हे ऐकताच गोपाळरावांच्या मनात अनेक महिन्यांपासून साचलेलं दुःख जणू विरघळू लागलं. पण नियतीने अजून एक अनपेक्षित वळण राखून ठेवलं होतं. त्याच संध्याकाळी अमेरिकेतून स्नेहाचा फोन येणार होता आणि त्या एका फोनमुळे गोपाळराव, समीर आणि स्नेहा तिघांच्याही आयुष्यात कायमचा बदल घडणार होता. त्याच संध्याकाळी घरात अनेक दिवसांनी पुन्हा चहाचा सुगंध दरवळत होता. समीरने स्वतः स्वयंपाकघरात जाऊन चहा बनवला. कप हातात देताना तो हसत म्हणाला, गुरुजी, लता काकूंच्या हातच्या चहाची चव तर आयुष्यभर विसरू शकणार नाही. पण आज त्यांच्याच आठवणीने मी हा चहा केला आहे. गोपाळरावांनी एक घोट घेतला आणि डोळे मिटले. चव अगदी तशी नाही, पण त्यातलं प्रेम अगदी तसंच आहे बाळा. दोघेही हलकेसे हसले. त्या हसण्यात अनेक वर्षांनंतर आलेला दिलासा होता. इतक्यात टेबलावर ठेवलेला मोबाईल वाजला. स्क्रीनवरती नाव झळकत होतं, स्नेहा. गोपाळराव काही क्षण फोनकडे पाहतच राहिले. त्यांच्या मनात आनंद, राग, माया, वेदना अशा असंख्य भावना एकाच वेळी उसळल्या. समीरने शांतपणे म्हटलं, उचला गुरुजी. थरथरत्या हातांनी त्यांनी फोन घेतला. हॅलो बाबा, कसे आहात? पलीकडून स्नेहाचा आवाज आला. अनेक महिन्यांनंतर मुलीचा आवाज ऐकून गोपाळरावांच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. पण त्यांनी स्वतःला सावरलं. मी ठीक आहे बाळा. बाबा, आज बिल्डरने घराचा ताबा घेतला ना? तुम्ही भाड्याच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झालात का? गोपाळराव काही क्षण शांत राहिले. त्या प्रश्नात काळजीपेक्षा औपचारिकता जास्त होती. त्यांनी उत्तर दिलं नाही. स्नेहा चकित झाली. म्हणजे अजून घरातच आहात? हो, अजून माझ्याच घरात आहे. स्नेहाला काहीच समजतलं नाही. बाबा, पण हे कसं शक्य आहे? गोपाळराव काही बोलणार इतक्यात समीरनं हलक्या आवाजात म्हटलं, गुरुजी, तिला सत्य सांगा. गोपाळरावांनी शांतपणे संपूर्ण घटना सांगायला सुरुवात केली. त्यांनी समीरचं नाव घेतलं. त्याने केलेली मदत सांगितली. बंगला परत कसा वाचला हेही सांगितलं. पलीकडे काही क्षण पूर्ण शांतता होती. स्नेहाच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. शेवटी ती हळू आवाजात म्हणाली, बाबा,
म्हणजे एका विद्यार्थ्याने तुमच्यासाठी एवढं केलं. हो बाळा, मी त्याच्यासाठी कधीतरी जे केलं होतं त्याची परतफेड तो आज करत आहे. स्नेहाचा आवाज भरून आला. बाबा, मी मी खूप मोठी चूक केली. गोपाळराव शांत होते. त्यांनी तिच्यावरती आरोप केला नाही, कटू शब्द बोलले नाही. ते फक्त ऐकत राहिले. स्नेहा रडत म्हणाली, मी माझ्या आयुष्यात इतकी गुंतले की तुमच्याकडे माणूस म्हणून पाहायलाच विसरले. तुम्ही घर विकलं, आयुष्यभराची कमाई माझ्यासाठी खर्च केली आणि मी तुम्हाला एकटं सोडलं. बाबा, मला माफ करा. गोपाळरावांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांनी हळूच उत्तर दिलं, मुलं चुकतात बाळा, पण त्यांना चूक समजली हेच मोठं असतं. स्नेहा जोरजोरात रडू लागली. बाबा, मी पुढच्या महिन्यात भारतात येते, कायमची येते. मला तुमच्यासोबत राहायचं आहे. गोपाळरावांनी डोळे मिटले. त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. निर्णय घाईत घेऊ नकोस, आधी स्वतःशी बोल. जर खरंच यायचं असेल तर माझ्यासाठी नाही, तुझ्या मनासाठी ये. फोन ठेवला गेला. घरात पुन्हा शांतता पसरली. समीरनं गुरुजींकडे पाहिलं. तुम्ही तिच्यावर अजिबात रागावलात नाही. गोपाळराव मंद हसले. बापाच्या मनात मुलीसाठी राग फार वेळ टिकत नाही. दुखावलं जातं, पण प्रेम संपत नाही. समीरच्या डोळ्यात पुन्हा आदर दाटून आला. त्याला त्या क्षणी जाणवलं की म्हणूनच गोपाळराव फक्त शिक्षक नव्हते, ते आयुष्य घडवणारे गुरु होते. त्या रात्री अनेक महिन्यानंतर आशीर्वाद बंगल्यात शांत झोप लागली. पण गोपाळरावांना अजून माहीत नव्हतं की काही आठवड्यानंतर त्यांच्या दारावरती पुन्हा एकदा टकटक होणार होती. आणि यावेळी दारात उभी असणार होती त्यांची मुलगी, डोळ्यात पश्चाताप आणि हातात एक अशी भेट जी कोणत्याही पैशापेक्षा मौल्यवान होती. काही आठवडे शांततेत गेले. समीर रोज सकाळी किंवा संध्याकाळी वेळ काढून गोपाळरावांना भेटायला येऊ लागला. कधी दोघे अंगणात बसून चहा घ्यायचे, कधी जुन्या शाळेच्या आठवणी काढायचे, तर कधी शेजारच्या मुलांना मोफत गणित शिकवायचे. हळूहळू आशीर्वाद बंगला पुन्हा जिवंत झाल्यासारखा वाटू लागला. अनेक वर्षानंतर त्या घरातून मुलांच्या हसण्याचे आवाज येऊ लागले. गोपाळरावांच्या चेहऱ्यावरती हरवलेलं समाधान पुन्हा परत येत होतं. एक दिवस समीरने बंगल्याच्या बाहेर एक छोटी पाटी लावली. गुरुकुल अभ्यासिका, इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन. गोपाळरावांनी ती पाटी पाहिली आणि आश्चर्याने विचारलं, हे काय केलंस बाळा? समीर हसत म्हणाला, गुरुजी, ज्या घरानं मला आयुष्य दिलं त्या घरातून पुन्हा ज्ञान वाटलं गेलं पाहिजे. हीच खरी लता काकूंना आणि तुम्हाला श्रद्धांजली. दुसऱ्याच दिवशी 10-12 गरीब मुलं वही पुस्तक घेऊन आली. गोपाळरावांनी अनेक महिन्यानंतर पुन्हा हातात खडू घेतला. फळ्यावरती पहिलं उदाहरण लिहिताना त्यांच्या हाताला थोडासा कंप होता, पण काही क्षणातच ते पुन्हा जुन्या जोमात शिकवू लागले. मुलांच्या डोळ्यातील चमक पाहून त्यांच्या मनातला रिकामेपणा हळूहळू भरून निघत होता. दरम्यान अमेरिकेत स्नेहाला शांत झोप लागत नव्हती. बाबांशी झालेलं शेवटचं संभाषण तिच्या मनात सारखं घुमत होतं. मुलं चुकतात, पण त्यांना चूक समजली हेच मोठं असतं. बाबांनी एकदाही तिला दोष दिला नव्हता, हाच त्यांच्या प्रेमाचा सर्वात मोठा पुरावा होता. एका रात्री तिनं आपल्या नवऱ्याला आदित्यला सर्व काही सांगितलं. घर विकल्यापासून बाबांनी किती त्याग केला, स्वतःसाठी काहीच ठेवलं नाही, आणि ती मात्र स्वतःच्या सुखात इतकी गुंतली की त्यांना एकटं सोडून दिलं. आदित्य बराच वेळ शांत होता. शेवटी तो म्हणाला, स्नेहा, पैसा कमवणं सोपं आहे, पण बाबांसारखा माणूस पुन्हा मिळणार नाही. आपण लगेच भारतात जाऊया. दुसऱ्याच आठवड्यात दोघांनी भारताची तिकीटं काढली. गोपाळरावांना काहीच कल्पना नव्हती. त्या सकाळी ते नेहमीप्रमाणे मुलांना शिकवत होते. फळ्यावरती त्यांनी एक अवघड गणित सोडवून दाखवलं आणि हसत म्हणाले, प्रश्न कितीही कठीण असला तरी उत्तर असतंच, फक्त संयम हवा. एवढ्यात मुख्य दरवाजावरती हलकी टकटक झाली. समीरने जाऊन दार उघडलं. दारात स्नेहा उभी होती. तिचे डोळे रडून लाल झाले होते. बाजूला आदित्य उभा होता. समीरने तिला ओळखलं. तो काही बोलणार इतक्यात स्नेहा थेट घरात धावत आली. गोपाळराव फळ्याकडे पाठ करून उभे होते. बाबा! हा आवाज कानावर पडताच त्यांच्या हातातील खडू खाली पडला. त्यांनी मागे वळून पाहिलं. स्नेहा उभी होती. पुढच्या क्षणी ती धावत त्यांच्या पायावर कोसळली. बाबा, मला माफ करा. मी खूप मोठी चूक केली. मला माफ करा. ती अक्षरशः हुंदके देत रडत होती. गोपाळराव काही क्षण स्तब्ध उभे राहिले.
नंतर त्यांनी खाली बसून मुलीला हळूच उचललं आणि छातीशी घट्ट धरलं. दोघेही शब्द न बोलता रडत राहिले. त्या घरात उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. समीरने नकळत आपले डोळे पुसले. काही वेळानं स्नेहाने आपल्या पर्समधनं एक छोटी लाकडी चौकट काढली. त्यात एक फोटो होता. लता, गोपाळराव आणि लहानगी स्नेहा यांचा. फोटोखाली तिनं स्वतःच्या हाताने लिहिलं होतं, घर विटांनी नाही, आईवडिलांच्या प्रेमानं उभं राहतं. तो फोटो तिनं देवघरात ठेवला. गोपाळरावांनी पत्नीच्या फोटोसमोर पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्या क्षणी त्यांना जाणवलं, नियतीने त्यांच्याकडून घर हिरावून घेण्याचा प्रयत्न केला होता, पण शेवटी त्यांना घरापेक्षाही मोठी गोष्ट परत मिळाली होती. तुटलेलं कुटुंब पुन्हा एकत्र आलं होतं. त्या दिवसानंतर आशीर्वाद बंगला फक्त एक घर राहिला नाही, तो प्रेम, त्याग, क्षमा, माणुसकीचा जिवंत वारसा बनला. गावात आजही लोक त्या बंगल्याकडे बोट दाखवून एकच गोष्ट सांगतात, आईवडिलांनी मुलांसाठी केलेला त्याग कधीच वाया जात नाही. तो कधीतरी कोणाच्या ना कोणाच्या रूपाने नक्की परत येतो.